संचेतींकडे जातो. संचेतीजी, आपण फडणवीसांच्या फार सुरुवातीच्या दिवसांपासूनचे साक्षीदार आहात. भाजपच्याच अगदी सगळ्याच ज्याला म्हणतात ऑल सीझन्स तुम्ही त्याचे पाहिलेले आहेत भाजपचे सुद्धा. आज देवेंद्र फडणवीस वयाच्या 55 या टप्प्यावरती येत असताना, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले असताना, मुंबई महापालिकेची सत्ता भाजपने 2017ला जवळपास मिळवलेली अशी स्थिती असताना आज तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता? ते नगरसेवक झाले, नंतर महापौर झाले, त्याच्यानंतर आमदार झाले, तेव्हापासून मी त्यांना बघतोय. माझे आणि त्यांच्या परिवाराचे 3 पिढीचे संबंध आहेत. पेशन्स हा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जमेची बाजू. त्याच्यामुळे आणि हा माणूस, जेवढा माझा अनुभव आहे, हा स्वतःच्या अजेंड्यावर चालणारा माणूस, हा कधीही कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाही आणि पेशन्स ठेवून जे स्वतः ठरवलं तेच पुढे करत जायचं. म्हणूनच ते आजपर्यंत एक यशस्वी कारकीर्द करत इथपर्यंत पोहोचलेले आहेत. हा माझा त्यांच्याबद्दलचा आकलन आहे. मला अंजली दमनियांकडे जायचंय. अंजलीजी, मी मगाशी असा उल्लेख सुद्धा केला होता, तुम्ही दोन्ही काळ बघितलेले. 2014 पूर्वीचं 15 वर्षाचं विकास म्हणजे तेव्हाची आघाडी, काँग्रेस आघाडीचं सरकार, आणि आता भाजप, दोन्ही काळातले तुम्ही स्टॉन्च क्रिटिक राहिलेले आहात. आज फडणवीसांकडे व्यक्ती म्हणून पाहत असताना, व्यक्ती राजकारण पक्ष, आज तुम्ही कशा प्रकारे पाहता? प्रसन्न कसं आहे की मी त्यांना जवळजवळ 2011 पासून ओळखते, सिंचन घोटाळ्यापासून. आणि तेव्हा जेव्हा मी त्यांना ते पेपर्स भेटून द्यायचे, तेव्हा ते तिथे आमदार निवासमध्ये राहायचे, तेव्हाचे फडणवीस आणि आताचे फडणवीस याच्यात मला असं वाटतं की जमीन आसमानाचं अंतर आहे. मला सुरुवातीला मी नेहमी म्हणायचे की राजकारणात मला 2 लोकांबद्दल अतिशय आदर आहे. एक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि एक देवेंद्र फडणवीस. आजही त्यांच्याबद्दल आदर नक्कीच आहे, कुठेतरी थोडा तरी नक्कीच आहे. पण मला असं वाटतं की ते खूप बदलत गेलेत, म्हणजे खूप बदलत गेलेत. आणि आता ते खरे राजकारणी झालेत. म्हणजे पूर्वी ते कसे होते, ते आपल्या सगळ्या सामान्य लोकांसारखे होते की त्यांना असं फार संवेदना असायच्या, लोकांसाठी ती कळकळ असायची, तो आपलेपणा असायचा, एक बदल घडवावा असं त्यांना देखील वाटायचं. कारण मी तेव्हा राजकारणात पण नव्हते, म्हणजे मी आम आदमी पक्षात पण नव्हते. तेव्हापासून मी त्यांना ओळखते आणि तेव्हा बरीच चर्चा आम्ही व्हॉट्सअपवर वगैरे पण आधी करायचो. पण ते हळूहळू, म्हणजे मी तर म्हणते की 2014 ते 19 ते तसे बरे होते. पण 19 नंतर त्यांना, मला वाटतं ते जे 2.5 वर्ष त्यांना बाहेर राहायला लागलं आणि त्यानंतरचे जे फडणवीस आहेत त्याच्यात खूप अंतर आहे असं मला वाटतंय. आणि खरं तर कसं असतं की आपल्याला कोणाकडनं अपेक्षा असली आणि तो अपेक्षा भंग झाला की रागही येतो आणि दुःखही होतं. तसा काहीसा प्रकार माझा झालाय की प्रचंड, आणि त्या रागाच्या भरात मी खरंच खूप कधी त्यांना नॅस्टी मेसेजेस पाठवते. पण का असतात ते? कारण एखाद्या माणसाकडनं आपल्याला अपेक्षा असते की बाबा हा महाराष्ट्र घडवू शकेल, हा कुठेतरी बदल घडवेल. पण तेच जेव्हा अशा सगळ्या भ्रष्ट लोकांबरोबर बसलेली चित्र बघतो आपण, ज्या आता नावं नको घ्यायला आपण, पण या सगळ्यांबरोबर जेव्हा आपण बसलेलं बघतो तेव्हा खरंच राग येतो, वाईट वाटतं, मिक्स्ड रिॲक्शन्स असतात. आणि कुठेतरी वाटतं की अजूनही तुम्ही हे बदला, हे घाणीचं राजकारण बदला. ही जी किळसवाणी आता सगळे जे गुंड, मारामाऱ्या, शिवीगाळ, हे राजकारण, हे मात्र अंजलीजी तुम्ही म्हणताय ते खरं आहे. कारण 2014 पूर्वी याच राजकारणापायी, राजकारणातल्या गुंडगिरीकरणाच्या पायीच त्यांच्यावरती टीका केली जात होती, खास करून भाजपकडनं. आणि आज आपण ज्या दिवसाला येऊन पोहोचलेलो आहोत, ज्याच्यामध्ये थेट कारवाई